साहेब, राज्यात 20 जिल्ह्यांचे मूळ जिल्ह्याचे कुठेतरी अनेक जिल्हे होणार आहेत अशी सोशल मीडियावरती पोस्ट फिरत आहे, त्यामध्ये बारामतीचा देखील समावेश होतो. काय सांगाल यासाठी? आता कुठलाही प्रस्ताव शासनासमोर नाही. मी 2.5 वर्ष महसूल मंत्री म्हणून काम केलंय ना. त्या प्रस्तावाची कुठे चर्चा आहे ना जिल्ह्याची विभाजनाची कुठे त्याच्यामध्ये. त्यामुळे जिल्हा विभाजनाच्या संदर्भाच्या बातम्या येतात त्या पूर्ण कल्पकलित आहे, त्याला काही अर्थ नाही. सद्यस्थितीत पालकमंत्री पदावरून कुठेतरी नाराजी दिसते नाशिक असेल किंवा आणि महायुतीतीलच जे नेते आहेत असं मुश्रीफ ते म्हणले की सहपालकमंत्री आहे. ते मी पहिल्यांदाच ऐकतोय. कुठेतरी मंत्रालयात गेल्यानंतर मी त्याची चौकशी करतो की सहपालकमंत्री काय असतं. कुठेतरी आता नाराजी एक नेत्यांची बाहेर येण्यास सुरू झाली. मला वाटत नाही की नाराजी कोणाच्या असण्याचं कारण नाही. ठीक आहे, काही जिल्ह्यासाठी आग्रह असतो पक्षाला आणि प्रत्येक नेत्याला वाटतं की हा जिल्हा मला मिळावा. मला वाटतं महायुतीमध्ये असे अनेक प्रसंग येत असतात. कारण शेवटी आमचा प्रपंच मोठा आहे. राज्याच्या निर्मितीनंतर एवढा मोठा धनादेश पहिल्यांदाच महायुतीला मिळालेला आहे कोणत्या सरकारला. त्यामुळे स्वाभाविक अपेक्षा वाढलेल्या आहेत. पण मला वाटतं हे तिन्ही नेते एकत्र बसून 1 रुपयातला पीक विमा आता बंद होणार आहे शेतकऱ्यांसाठी. मला कळत नाही कोण वावड्या उठवतोय. अजून आता बजेट येतं आपलं 1 रुपया पीक विम्याचा एवढा मोठा परिणाम सकारात्मक पद्धतीने शेतकऱ्यांच्या करता झालेला आहे. त्यामुळे विम्याच्या बद्दलची शेतकऱ्यांमध्ये एक उत्सुकता आहे. पूर्वी मोठ्या प्रमाणात रक्कम भरायच्या, विमा मिळत नव्हता, शेतकरी पैसे भरत नव्हता. आपण जो माननीय देवेंद्रजींनी 1 रुपया पीक विम्याची योजना जाहीर केली, आज सर्व राज्यामध्ये त्याचा एक परिणाम आहे. पूर्वी विमा कंपन्यांची घरं भरले जातात असा आरोप व्हायचा. आता उलटी परिस्थिती आहे. आता शेतकऱ्यांना एवढी मोठी मदत झाली. मला वाटतं राज्याच्या स्थापनेनंतर पहिल्यांदा एवढी मोठी मदत विम्याच्या माध्यमातून झालेली आहे.